नमस्कार पालको, स्वागत आहे आपलं दत्ता चोले माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रो, RT मार्फत आपल्या पाल्याचं एका नामांकित शाळेत, खाजगी शाळेत मोफत शिक्षण व्हावं ही सर्व पालकांची इच्छा असते। का नसणे, कारण आपण पाहतोय की आजचा जो काही शिक्षणाचा खर्च आहे तो जेमतेम 10 ते 12 लाख रुपये झालेला आहे। आणि जर का तुमची इतकी आर्थिक मदत होत असेल एखाद्या योजनेमार्फत, तर प्रत्येक पालकाला इच्छा असते की आपल्या पाल्याचं ॲडमिशन हे RT मार्फत व्हावं। परंतु माहितीचा अभाव, कोणत्या वेळेस फॉर्म सुटतात, माझं पाल्य पात्र आहे का नाही, त्याची वय मर्यादा काय आहे, इन्कमचं निकष म्हणजे उत्पन्नाचं निकष काय असतं का, कॅटेगरीमध्ये असेल पालक तर त्याचा काय फायदा होतो का, शाळा कशी निवडायची, घराची पडताळणी, पत्त्याची पडताळणी कशी होते, या सगळ्या प्रश्नांमुळं अज्ञान असल्यामुळं पालक या योजनेपासून दूर राहत आहेत। मी मागील 4 वर्षापासून सातत्याने RT वरती व्हिडिओ बनवत आहे। सुदैवाने माझ्या पाल्याचं ॲडमिशन 2021 वर्षी RT मार्फत झालं आहे। त्यामुळे माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि माझं CSC सेंटर असल्यामुळं मी बऱ्याच पालकांचे फॉर्म्स हे मागील 4 वर्षापासून RT मार्फत भरत असल्यामुळं तो एक अनुभव आहे। या सर्व अनुभवाच्या आधारावरती आपण येणाऱ्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये RT मार्फत तुमचं पाल्य पात्र आहे का नाही ते कसं शोधायचं, कागदपत्र कोणती लागतात, काय काय अडचणी सामोरं जावं लागतं पालकांना, या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून सातत्याने पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत। माझी तुम्हा पालकांना विनंती आहे की जर तुम्ही तुमच्या पाल्याचं ॲडमिशन 2000 येणाऱ्या वर्षी म्हणजेच 2025 ला RT मार्फत करू इच्छित असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका, जेणेकरून इथून पुढे येणारे जे काही प्रवास असणार आहे तो आपण माहितीच्या स्वरूपात तुम्हाला वेळोवेळी योग्य त्या वेळेस योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न करू। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। सर्वप्रथम जी पात्रता असते ती म्हणजे वय मर्यादा। माझं पाल्य पात्र आहे का नाही, योजनेबद्दल माहिती आहे, योजना खरंच खूप चांगली आहे, परंतु माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही वयात बसते का, कोणत्या वर्गाला प्रवेश दिला जातो, म्हणजे माझा दुसरीत मुलगा आहे आता तिसरीत जाणार आहे त्याला RT मार्फत प्रवेश दिला जातो का, आम्हाला आताच कळलेलं आहे की RT सारखी योजना आहे परंतु माझं पाल्य आता 5वीत आहे, 6वीला त्याचा RT मार्फत ॲडमिशन करता येईल का, तर असे प्रश्न पालकांमध्ये पडलेले असतात आणि ते नेहमीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारत असतात। तर याचा वयाचा उलगडा आपण थोडक्यात करून घेऊया। येणाऱ्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच 25-26 म्हणजे फेब्रुवारी 2025 ला जी काही ॲडमिशन प्रक्रिया सुरू होते, दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात RT मार्फत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली जाते। जून 25 ला जे काही शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे त्यासाठी पात्रता काय असणार आहे हे आपण जाणून घेऊया। ज्या मुलाचा जन्म जुलै 2018च्या नंतर, आता पहिलीच्या वर्गासाठी सर्वप्रथम आपण समजून घेऊया की वय मर्यादा काय आहे। ज्या मुलाचा जन्म, ज्या मुलीचा जन्म जुलै 2018च्या नंतर झालेला आहे आणि डिसेंबर 2019च्या आतला जन्म जर असेल, म्हणजेच काय 18-19 मध्ये जन्मलेले परंतु 18 मध्ये पण 6 महिने सोडून जुलैच्या 2018च्या नंतर जन्मलेले पाल्य आणि डिसेंबर 2019च्या आत असलेले पाल्य हे आता येणाऱ्या वर्षासाठी पात्र राहणार आहेत RT मार्फत ॲडमिशन घेण्यासाठी पहिलीच्या वर्गासाठी। मग ज्यांचा जन्म 2020 मध्ये झाला आहे ते पण पात्र आहेत का, तर होय, 2020 मध्ये जन्मलेले पाल्य पण पात्र असणार आहेत, परंतु ते पहिलीच्या वर्गासाठी पात्र नसून ते आता पात्र असतील केवळ ज्युनियर KG किंवा सिनियर KG साठी। तर तुम्ही म्हणाल की मग यासाठी पण RT मार्फत ॲडमिशन्स केले जातात का, तर यस, तरतूद ही केली गेलेली आहे। जर एखादी शाळा ज्युनियर KG आणि सिनियर KG प्री प्रायमरी शाळा जर RT मार्फत नोंदणी करत असेल तर तुमच्या पाल्याला जर जन्म 2020चा असेल तर तुम्ही त्याचा ॲडमिशन RT मार्फत करून घेता। परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की मागील 2 वर्षापासून जवळपास 10% शाळा आहेत ज्या की प्री प्रायमरी शाळेमध्ये नोंदणी करतात। बहुतांश शाळा ह्या वर्ग पहिलीपासूनच नोंदणी केली जाते। त्यामुळं माझे त्या पालकांना सांगणं आहे की ज्यांचा जन्म 2020 मध्ये आहे, तुम्ही अनुभवासाठी 1 वर्ष फॉर्म भरू शकता। पात्रताचा निकष जर तुमचा बसत नसेल पहिलीच्या वर्गासाठी तर 1 वर्षासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता, तुम्ही अनुभव घेऊ शकता। आणि जर शाळा मिळाली तर चांगलीच, वेल अँड गुड, नाही मिळाली तर पुढच्या वर्षी तुम्ही परत एकदा पहिलीच्या वर्गासाठी अर्ज करू शकता। तर थोडक्यात सांगायचं झालं तर जे पाल्याचं वय 6 वर्ष 6 महिने, आता ही कुठल्या तारखेला आहे, डिसेंबर 2025 रोजी 6 वर्ष 6 महिने कंप्लीट होत आहे, तो पहिलीच्या वर्गासाठी जात आहे। आता इतक्या सारा GR मधला अनुक्रम न पाळता सरळ सोप्या भाषेत ज्या पाल्याचा जन्म जुलै 2018च्या नंतर झालेला आहे किंवा डिसेंबर 2019च्या आत झालेला असेल ते पाल्य
पहिलीच्या वर्गासाठी येणाऱ्या वर्षासाठी पात्र राहणार आहेत। आता कागदपत्राच्या बाबतीत ही बऱ्याच सारा संभ्रम आहे, त्याबद्दलही व्हिडिओ आपण डिटेलमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यासाठी माझी तुम्हाला सर्व पालकांना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून RTI संदर्भात सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल।